या बसा. कशा आहात? आज सकाळी जरा पोटात दुखत होतो. बाकी कसला त्रास? नाही बाकी काही नाही, पण ते जरा पोटात जास्त दुखायला लागलं म्हणून भीती वाटली. असं काही घाबरायचं कारण नाही खरं. खाण्यात काही वेगळं आलंय का? नाही, मी घरचंच खाते की सध्या. हे बघा, आपल्या शरीराला सुद्धा पहिल्यांदा जाणवत असतं की आपल्या आतमध्ये काहीतरी वाढतंय. सो अशा परिस्थितीत उलटी झाल्यासारखं वाटणे, पोट दुखणे किंवा काही खावंसं न वाटणे अशी लक्षणं दिसतात. पण मग घाबरून जायचं नाही, ठीक आहे? बरं. आता आपल्याला काही पथ्य पाळायची आहेत. थोडं थोडं खायचंय, पण जास्त वेळेला खायचंय, ठीक आहे? आणि खाऊ वाटत नसेल तरी खायचंय. आता मी काही औषधं लिहून देते आणि सिरपही देते. चालतंय. बरं, एक विचारू? नेहमी तुम्ही एकटेच येता, तुमचे मिस्टर येत नाही का सोबत? अर्जुन नाव आहे ना त्यांचं? हो, ते जरा कामात. हे बघा, कामं सगळ्यांनाच असतात. त्यांनी यायला हवं होतं तुमच्या बरोबर. ही तुमची पहिली वेळ आहे ना. त्यांना म्हणावं की आपण दोघेही प्रेग्नंट आहोत, बरं का? कारण होणारं बाळ हे दोघांचं असतं ना. हो ना, मी बोलते त्यांच्याशी. नक्की बोला आणि पुढच्या वेळी त्यांना नक्की घेऊन या. हो डॉक्टर. दुसरी काही अडचण नाही ना? नाही नाही, दुसरं काय असणार. बरं, ठीक आहे. डॉक्टर, मिस्टर कदम आले, त्यांना आत पाठवू का? अरे वा, 100 वर्ष जगणार की ते. पाठवा. बबडे, बबडे. ओ डॉक्टर, कुठे आहे माझी बबडी? कोण तुम्ही? अहो मी मंगेश कदम. अहो माझ्या बायकोची आज डिलिव्हरी नाही का? अहो विसरला का काय डॉक्टर? अहो चुकीच्या केबिन मध्ये आलाय तुम्ही. तुम्हाला ऑपरेशन थिएटरला जायचंय. बरं ठीक आहे, येतो मी. नर्स, जा नर्सला विचारा बाहेर. आमच्या नर्स कडून काहीतरी गडबड झाली वाटतं. तुम्ही बसा ना. नाही, मी निघते आता. बरं, पहिल्यांदा तुम्ही ज्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या त्याचे ब्लड रिपोर्टच्या फाईलमध्ये नाही आहेत. म्हणजे ते रिपोर्ट्स मिसिंग आहेत, तेवढ्या बघून घ्या. मी घरी बघते एकदा. नक्की बघा आपण. हो, या तुम्ही. मॅडम, तुमच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्यांना सोडवणार का? तुमच्या पदाचं वजन वापरून तुम्ही त्यांना सोडवणार असं ऐकलंय. हे खरं आहे का? त्यांनी जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याची कायद्याने जी शिक्षा लिहिलेली असेल ती शिक्षा त्यांना व्हावी. आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. अपर्णा मॅडम, थांबा. आता माझ्या लक्षात येतंय की तुमचा चेहरा एवढा नाराज आणि उतरलेला काय येते. सॉरी डॉक्टर. मी नाही अपर्णा मॅडम, आता तुम्हाला कुठलं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये. हा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून कोणाला काहीही वाटू दे, पण मला सध्याची तुमची सगळी परिस्थिती लक्षात येते. या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे काय चुकीचं आहे मला नाही पडायचं त्याच्यामध्ये. पण मला एक डॉक्टर आणि मुळातच एक स्त्री म्हणून तुम्हाला सपोर्ट करायचा. रडू नका, शांत व्हा. तुमच्या बाळासाठी नका रडू. तुम्हाला आता आनंदी राहायचंय तुमच्या बाळासाठी. मी समजू शकते, इतकं मोठं संकट असलं तरी पोटात जेव्हा बाळ येतं ना तेव्हा एका बाईची आई जशी होते ना ती अशीच. बरं, आम्ही आमच्या कलेक्टर मॅडमला कधी रडताना बघितलं नाही बरं का.
मी अजून माझ्या नवऱ्यालाही सांगितलं नाही हे सगळं, कारण आलंय लक्षात. पण हे बघा, आता हा सर्वस्वी तुमचा निर्णय. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललात, पोटात बाळ असताना हे असं सगळं बोलणं खरंच खूप धाडस लागतं. तुमच्या इतकी खंबीर स्त्री मी आत्तापर्यंत पाहिली नाही. खरंच मला खूप अभिमान वाटतो तुमचा. नोकरी सांभाळून, स्वतःचा पदाचा विचार करून, घरच्यांना सांभाळून, घरच्यांचं पाहणे खरंच खूप कठीण असतं हे. मी समजूच शकते. म्हणून आता मला तुमची मैत्रीण समजा आणि मनातलं सगळं काही माझ्याशी बोला. अशा कुडत राहू नका. आता तुम्हाला तुमच्या बाळासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललात तसंच धाडस तुम्हाला आता कायम बाळगावं लागणार आहे. आणि एक विश्वास ठेवावा लागणार आहे की जेव्हा हे बाळ जगात येईल तेव्हा सगळं काही छान झालं असेल. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, सलाम. इथं काय मुजरा करायला आलाय? नाही, तू केलेला मुजरा बघायला आलोय. आई शपथ सांगतो अर्जा, तुला असं बघताना ना एवढं भारी वाटतंय, म्हणजे जीवाला गार वाटणं काय असतं ते आत्ता फील करतोय मी. आ हा हा. ए ढोबळे, निघ चल इथून. अरे जे काय म्हणायचंय ते म्हण. तसं हे करणार काय म्हणा तू आता? नाही आत्ता करू शकत नाही म्हणून मला फक्त आत्ताच म्हणतोय मी. अरे अर्जा, काय अवस्था झाली तुझी. तुला बोललो होतो ना, ज्या दिवशी तुझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस असेल त्याच दिवशी तुझ्याशी वाट लावणार म्हणून. लावली का नाही? शब्दाचा पक्का आहे मी. प्रत्येक शब्दाचा हिशोब होणार आहे ढोबळे. अरे त्यासाठी तू आधी बाहेर तरी ये. त्या आप्पीच तुला बाहेर येऊ दे ना. रे वाटलंच होतं मला तू असंच काहीतरी म्हणणार. माणूस प्रेमात निकम्मा होतो असं ऐकलं होतं. आज डोळ्यानं बघतोय. अर्जा, काय केलं नाहीस तू त्या आप्पीसाठी? हा, एवढं प्रेम केलंस तिच्यावर. लग्नाच्या मांडवातनं पळून गेली असतानाही तिच्यासोबत लग्न केलंस. सच्चा आशिक आहेस राव तू. आणि तिनं तुला साधी बेल पण मिळू दिली नाही अर्जा. ए निघ ना बाबा. म्हणून सांगतोय बेट्या, लय उड्या मारायच्या नसत्या. वेळ कधी पलटी मारन ना सांगता येत नाही. हा झालं ना, निघत. पण अर्जा, एका बाबतीत तुला मानलं पाहिजे राव. अरे काय गंडवलेस तू आप्पीला. असं काय काय बोलून फसवलंस रे. मी काही बोलू दे ऐकतच नव्हती. हा, हे अर्जा ऐक की, तू हो की माझा लव गुरु. नाही तू आत आहेस तर. कपडे काढून मारीला. लवकर निघ इथून. हो सावंत, ह्याला हाकलून द्या बाहेर. नाही तर मला तरी बाहेर काढा 2 मिनिटासाठी. अर्जा, इथं मला बी तुला बी बाहेर काढणारं कोणीच नाही. बरं ते सांग की कसं फसवलं आप्पीला? हा, काय गोड बोलायचं का तू? का काही गिफ्ट वगैरे द्यायचा? अर्जा, आणि तिनं कोणाला वरलं? तुला. अरे काय, तुझी बायको लई भोळी अर्जा. तिला माहित नाही तिचाच नवरा तिला चुना लावतोय आणि काय तर म्हण कलेक्टर. वा, बोल 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 बोल. नाही माझं बोलून झालंय सगळं. तुला काहीतरी दाखवायला घेऊन आलोय मी. तुला काय बोलायचंय ते बोल, करायचंय ते कर. काय दाखवायचं ना ते दाखव. बघ बरं, परत पुढे येशील. तुझा टाइम आहे आता, कर काय करायचं. मॅडम, तुमच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्यांना सोडवणार का? तुमच्या पदाचं वजन वापरून तुम्ही त्यांना सोडवणार असं ऐकलंय. हे खरं आहे का? त्यांनी जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याची कायद्याने जी शिक्षा लिहिलेली असेल ती शिक्षा त्यांना व्हावी. आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. हा, बोललो होतं का नाही पुढे येशील म्हणून? आला का नाही? ढोबळे, तू निघ इथून आता. चल अर्जा, अरे आपण दोघं भाऊ भाऊ, दोघं मिळून लाच खाऊ. बक्की परत एकदा रिप्ले करून. हा, अरे हा व्हिडिओ लय व्हायरल होणार आहे मी सांगतो की.
कलेक्टर मॅडमनं काय स्टेटमेंट दिलंय यार. करू का परत प्ले? ही फाईल बघ, तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची लिस्ट आहे याच्यात. घे एकदा बघ. अरे बघ रे, अरे घे की, बघ बघ बघ. नको का? अर्जा, मी काय म्हणतो, एकदा तू पण एक इंटरव्ह्यू देऊन टाक. काय ते आप्पी वाटल ते बोलणार आणि तू सगळं ऐकून घेणार. याला काय अर्थ नाही बाबा. हा, देऊन टाक एक इंटरव्ह्यू तू पण. बघ, तू म्हणत असशील तर लावतो फोन पत्रकारांना. हा नाही. अरे लावतो की, तुझी बाजू पण सगळ्यांना कळली पाहिजे ना. हे तुला नाही म्हणून सांगितलं ना, निघ ना आता. बरं असू दे, तुला असं वाटलं तर मला सांग. डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज करून टाकू. बरं चल येतो. आणि हा, तू काय काळजी करू नको. हा, आपल्याला जरा टेन्शन आहे, पण मी आहे की बाहेर. तुझ्यासारख्याला चपली जवळ पण उभी करत नाही आप्पी. अय, आणि तुला कुठं उभं केलंय बघितलं ना. रुपाली काय करती? स्वयंपाक करते मावशी. काय ग, किती ग करती घरासाठी? मला लय वाईट वाटतंय बघ. कशाचं वाईट वाटते मावशी? अगं तेच ते, तिकडं अर्जुनला जामीनच नाही ना मिळाला त्याचं. असं वाटतंय ना, नशिबाने पण भाऊजींची साथ सोडली वाटतं. काय कसलं नशीब घेऊन बसली. मला तर ना वेगळी शंका येते बघ. शंका कसली? अगं हे सगळं त्या आप्पीनं केलं असणार आहे. म्हणजे तिनंच त्या अर्जाची तारीख पुढे ढकलली असणार आहे. आता ती कलेक्टर आहे ना, मग ती काय बी करू शकती. तिने केलं तर इकडच्या कानाचं तिकडच्या कानाला कळणार बी नाही. नाही नाही, मला नाही असं वाटत मावशी. किती ग भाबडी आहे रुपाले तू. पण तू जेवढी भाबडी आहेस ना, तेवढी ती पक्की पोचलेली आहे. नाहीतरी तिला अर्जाचं तोंड बघायचंच नाही. तू सांग ना, गेली का ती? एकदा तरी गेली का ती ज्याला त्याला भेटायला? का डबा घेऊन गेली का? हा, म्हणजे डबा घेऊन नाही गेली ती. हा, सगळ्यात पहिलं कुणी जायला पाहिजे होतं? तिनंच ना. पण कोण गेलं? तू गेली आणि मी गेले. एवढा माझा जीव तुटतो त्याच्यासाठी, म्हणून मी डबा घेऊन गेले त्याला. काही झालं ना तरी अर्जुन भाऊजी लवकर सुटायला पाहिजेत मावशी. अगं हे आपल्याला कळतं, पण त्या आप्पीला कळना ना. खरंच बाई, अपर्णा भाऊजींची असं वागू शकते ना, हे मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं. अगं मी तर तिला कवाच ओळखली होती, पण तुम्हीच मला नुसतं वाईट म्हणत होता. तुला सांगते रुपाले, ती जर अशी वागत राहिली ना तर आपलं अख्खं घर बुडणार म्हणजे बुडणारच बघ. असं नका म्हणू मावशी, नाहीतर मला हे पण नाही करावं असं वाटणार. हे काय करते? काय वाटणार म्हणजे? हे असं काय करते? ते अपर्णाचा फोन आला होता. ती म्हटली की तिला कमी तेलकट आणि कमी तिखट खायला पाहिजे म्हणून. आता गो बाया, आणि ते कशा पाय? तिला त्रास होतोय वाटतं, म्हणून ती म्हटली भाजी थोडी वेगळी करा. त्रास होतोय म्हणत त्रास. आप्पी नाही आली? बोलवले तिला, येते. बसा का तुम्ही? हा ये आप्पे, बस. काय गप्पे, तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय आत्या. चांगलं चाललंय म्हणा की मॅडम. काय इंटरव्ह्यू दिलाय मॅडमने आज? दाखवतोच बघा. मॅडम, तुमच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही त्यांना सोडवणार का? तुमच्या पदाचं
त्यांनी जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याची कायद्याने जी शिक्षा लिहिलेली असेल ती शिक्षा त्यांना व्हावी आणि भविष्यात भ्रष्टाचार करायला कुणी धजवला नाही पाहिजे. कशी लायकी काढली आपल्या आर्जाची हिनी. आता गो बया, अगं आपे काय लावलंय तू? हा, एवढं होऊन बी तुझ्या जीवाला काही थंडावा नाही भेटला का काय? हा, सगळ्या जगामोर त्या आर्जाच्या काही इज्जतीचं वाभाड काढती का काय आता? मावशी काय चुकीचं केलंय तिने? हो, आणि एका कलेक्टरनं जे बोलायला पाहिजे तेच बोलली ती. हा, कलेक्टर म्हणे कलेक्टर. कलेक्टर झाली तर आता घराला सुरुंग लाव, तेवढंच बाकी आहे. ते तुम्ही करताय ती नव. काय काका, 2 शब्द अर्जाबद्दल चांगली बोलली असती तर काय बिघडलं असतं का? अरे आपला अर्जा चुकलाय हे कळत नाहीये का सुजा तुला? आत्या जाऊ देत ना, जेवायच्या वेळेला घरात वाद नको. एवढ्या दिवस घरात राहून हिला जे कळतंय ते ह्या शिकलेल्या आप्पीला कळना. ए मनी मावशी, तू कशाला सगळं आप्पीवर टाकतेस? अपर्णा, ठीक आहे, तुझ्यासाठी वेगळी भाजी केली. हो. का ग आप्पे, काय झालं? भाजी वेगळी? त्या कलेक्टर मॅडम आहेत ना, मग त्यांच्यासाठी सगळं वेगळं चांगलं चुंगलं नको का? नाही बाबा, तिखट जरा कमी खाते, मला त्रास होतोय जरा. ताई, वाईस तिखट झाली हो भाजी. अगं मी अगदी थोडंच टाकलं होतं तिखट, नावालाच. अहो नाही, तुम्ही खाऊन बघा की खरंच तिखट झाल्या. अगं अपर्णा, तू म्हणली म्हणून तुझ्यासाठी कमी तिखटाची वेगळी भाजी केली मी, आणि ही सगळ्यांसाठी नेहमीची भाजी. हा बघा, या महाराणी त्यांच्या माला तिकडं बसणार आणि तिकडून फक्त ऑर्डरी सोडणार. हे वेगळं करा, ते वेगळं करा, याव करा, ट्याव करा. हा, आणि केलं ते केलं, वर ह्यांचं जोड बी खावा. मावशी तसं नाही, मला खरंच त्रास होतोय म्हणून म्हणते हो. त्रास होतोय म्हणत त्रास. तिकडे अर्जाला जेला टाकताना बरं तुला त्रास झाला नाही ग? ताई, मी नाही खाते. बघू. तिखट आहे ग. हो मामांजी, खरंच मी थोडंसंच टाकलं होतं तिखट. मग दुसरं कोणीतरी मुद्दाम वरून टाकलं असेल. ऐक ना रुपाली, जरा माझं एक काम करते का तू? करते की. अगं तिकडं ना मी माग पडवी चिवडा खात बसले होते, तो डबा तसाच उघडा राहिलाय. आणायला गेले असते पण माझं गुडघं लय दुखत्यात ग. तू घेऊन येते का तेवढं? हा आणते, ही भाजी करते आणि जाते. अगं नाही लगेच जा, नाही तर तिकडं मुंग्या होत्या, नाही तर सांडवल कोणतरी. तू जा ना, मी बघते ना इथं. हा बर ठीक आहे. हा, गॅस बारीक केलाय. हा जा. कमी तेल खायचंय काय? तिखट खायचं नाही काय? नावाची आहे म्हणे, दिसते अडाणी, पण भल्या भल्याना पाजील पाणी. दुसरं कोण टाकणार हे तवा? ते चुकून त्या रुपालीच्या हातनं चिमूटभर जास्त पडला असल. लगे हिला एवढा कांगावा करायला काय आलं? बरं जाऊ द्या, माझं चुकलं. ताई, मी नंतर जेवते. अगं आप्पे, अगं आप्पे ऐक तरी. राहू द्या, काय नका गोळ लावू तिला. बाबा तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर ताट घेऊन जाते.
अर्जुन येणार आहे परत आपल्या बाळासाठी, माझ्यासाठी. मला आता नाही सहन होते.